हाय मित्रांनो, रामकृष्ण हरी सर्वांना. तर मी आहे गावाकडली बाई ना. आम्ही आज चाललो वेगाव मठ. तर माझ्या मुलाने हे चॉकलेट घेतले होते आम्ही खाण्यासाठी, पण माझ्या मुलानं स्वतःच खाऊन घेतले. त्यानंतर आम्ही गाडीमध्ये पेट्रोल वगैरे भरलो आणि निघलो आम्ही वेगावच्या दिशेने. आणि आम्ही वेगाव मठसाठी जाणार होतो. म्हणजे आता तिथे हरिपाठ आहे. आम्हाला बोलवलं होतं. तर आम्ही सर्व महिला महिला मागून येत आहे आणि आम्ही सामोर चाललो होतो. की महिला गेला हे माहीत नव्हतं आम्हाला. कॉल काही मी केला नाही कोणाला. आणि इथून आम्ही वेगावला जस्ट पोहोचलो. तर आम्ही वेगावमध्ये पोहोचलो. मी गजानन महाराजांचे दर्शन वगैरे घेण्यासाठी, म्हणजे जगन्नाथ बाबाचे दर्शन घेण्यासाठी गेले. पण तिथे होते काही मुलं होते. ते मुलं दर्शन घेत होते. म्हणलं आपण त्याच्यामध्ये जायचंच नाही, आम्ही नंतर जाऊ. तर मग नंतर मी दर्शन वगैरे घेतले जगन्नाथ बाबाचे. आणि जगन्नाथ बाबाला मी म्हटलं, माझ्या मनात जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण कर. आता बघू बाबा इच्छा पूर्ण करते की काय. तर खूप साऱ्या इच्छा बाबांनी माझ्या पूर्ण केल्या. आता ही पण इच्छा पूर्ण करा अशी देवाचरणी प्रार्थना करतो मी. आणि तिथला परिसर आहे, खूप छान परिसर आहे, तुम्ही बघू शकता. आणि मी दर्शन वगैरे तिथले घेतले. खूप छान वाटलं, मन प्रसन्न होत होतं. आणि नंतर आपले शिवलिंगचं दर्शनसुद्धा झालं. आणि नंतर हरिपाठाला सुरुवात झाली. तुम्ही बघू शकता हरिपाठ खूप सुंदर हरिपाठ होता चालता. सर्व मुलांचे पाय फिरकत होते मस्त. आणि त्या वाद्यावर आमचं मन एवढं प्रसन्न होत होतं. आणि आमच्या गावच्या महिला पण खूप छान करत होत्या. आम्ही नवीन नवीन शिकत आहे. आणि पण आमच्या बऱ्याच महिला खूप छान पद्धतीने करत आहे. आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक गावच्या म्हणजे तर महिला होत्या, वेगावच्या पण महिला होत्या, पाकळगावच्या सुद्धा महिला होत्या. आणि बघू शकता खरंच खूप खूप छान वाटलं, मस्त वाटलं. आणि नंतर आम्ही तिथे नाश्ता वगैरे होता, म्हणजे ज्यांचे उपवास होते त्यांच्यासाठी भगाचा भात आणि मठ्ठा होता. सर्वांनी तो मस्त खाल्ला. आम्ही खूप मस्त खाल्ला, खूप मस्त छान वाटलं, आनंद वाटला. आणि एक दादा होते की ते दादा म्हणे की मला पण व्हिडिओमध्ये घ्या, मला पण ब्लॉगमध्ये घ्या. आणि हे ते दादा आहे ब्लॉगमध्ये. मी त्यांना घेतलं. खरंच तिथले पण इतकं वातावरण इतकं सुंदर वाटत होतं, असं मन प्रसन्न होत होतं. आणि ते बघू शकता आम्ही सर्वांनी नाश्ता वगैरे तिथं केला आहे. आणि नंतर आम्ही जाण्याच्या होतं, नंतर चहा वगैरे झाला, काळा चहा घेतला. आणि परत ते दादा आले होते, आम्हाला ब्लॉकमध्ये घ्या तुमच्या म्हणे. आणि तिथे चहा वगैरे मी मस्त पिला. नंतर आमचे तिथे फॉलोअर्स भेटले, त्यांच्यासोबत मी शूट केला आहे, म्हणजे फोटोशूट झाला सर्वांचा झाला त्याचा. आणि त्यांची पण आयडिया आहे, मला त्यांची आयडिया जास्त माहीत नाही.